17 जानेवारीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ठाणे यांनी RCC नंबर 719/2018 स्टेट विरुद्ध मेकेश पांडियन अँड अदर्स या प्रकरणात न्यायालयाने आरोपी क्रमांक 6 रजनी पंडित यांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. आरोपी क्रमांक 6 यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 239 अंतर्गत अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात आरोपी क्रमांक 6 यांच्या वतीने ॲडव्होकेट पूनम जाधव यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केले की आरोपी क्रमांक 6 यांच्या विरुद्ध कोणताही प्रथमदर्शनी पुरावा नसल्याने न्यायालयाने डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांची निर्दोष मुक्तता केली आहे. माझी कुठलीही चूक नसताना मला 40 दिवस तुरुंगवास भोगावा लागला याची मला खंत वाटते, परंतु मी आता निर्दोष मुक्त झाली आहे याचाही मला अभिमान वाटतो, असे रजनी पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. माझं नाव रजनी पंडित, बिझनेस प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. आणि आजची जी पत्रकार परिषद मी घेतलेली आहे ती मी आरोप मुक्त झाल्या, मला CDR प्रकरणामध्ये मला अडकवलं होतं आणि त्याच्यातून मला दोषमुक्त करण्यात आलेले आहे ठाणे न्यायालयाकडनं, म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन हा आनंद साजरा करतोय. कशा प्रकारच्या प्रकरणात आपल्याला अटकवलेलं? CDR प्रकरणात. किती दिवस आपण कोणत्या जेलमध्ये 40 दिवस जेलमध्ये होते ठाणा कारागृहात. दोन्ही प्रकारचे आले, चांगलेही आलेत वाईट आलेत, पण चांगले जास्त आले कारण मला खूप रिस्पेक्टफुली वागवलं गेलं. माझा व्यवसाय, माझं काम हे सगळं बघून त्यांना खूप म्हणजे असं बरं वाटलं की खूप चांगलं कार्य मी करते. तुम्हाला तिथून काय प्रेशर वगैरे टाकण्यात आला पोलिसांकडून? नाही, प्रेशर म्हणजे हेच, तुम्ही कोणाची कामं करता, काय करता हे विचारणा करण्यात आली, पण त्यांना कळलं की ह्या काही ओपन होणार नाहीये. मग खूप असं काही त्रास दिला नाही. तुमचे लायसन वगैरे परवाना वगैरे? डिटेक्टिव्हचं आपल्याकडे लायसन नाही. काय म्हणत नाही कारण कारण काय सर कधी कारण काय ते आता सरकारला माहिती ना कारण मागणी करणार होती? मागणी करणार कधी करणार? म्हणजे मी मुख्यमंत्र्यांची वगैरे अपॉइंटमेंट मागते, मला अजून मिळालेली नाहीये. त्याच्यानंतर दिल्लीला मी पंतप्रधान साहेबांना भेटणार आहे, गृहमंत्र्यांना भेटणार आहे. पण डिटेक्टिव्हला लायसन मिळणं आजच्या काळाची गरज आहे, म्हणून माझी नक्कीच विनंती. 40 वर्ष मागणी केली लायसनची. वेळ इतकी कामाच्या व्यापात करते की मी आज 80,000च्या वर केसेस केलेले आहेत, त्यामुळे मला वेळ माझ्यासाठीही नसतो. तुमची निर्दोष मुक्त काय करायचं, भांडण वाद करून त्यांना समाधान मिळालं, त्यांनाही त्या बाबतीत प्रसिद्धी मिळाली, त्यामुळे मी काहीच करणार नाही. आणि हे ते सध्या तरी ओपन नाही होणार, नाही करणार. थोडक्यात म्हणजे पाठलाग असतो माहिती काढण्यासाठी. त्याच्यानंतर एखाद्याच्या आयुष्यामध्ये आपण मैत्रीपूर्व जाणं, त्याची माहिती काढणं, त्याला बोलतं करणं, ह्या गोष्टी असतात. बरेच प्रकार असतात. कशा प्रकारे तुमच्या मुलींची कॉलेजला जाणाऱ्या माहिती काढणं, लग्न ठरतं तेव्हा लग्नाच्या संदर्भातली माहिती, लग्नानंतर काही प्रॉब्लेम्स होतात, कंपन्यांमध्ये काही फ्रॉड केसेस होतात, डुप्लिकेट माल तयार होतो त्याची माहिती काढणं, इलेक्शनच्या काळामध्ये पॉलिटिशियन्स लोकांना तिकिटाच्या बाबतीत म्हणा पक्ष बदल असतो. त्याच्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही कामं असतात की ज्यांना संशय असतो एकमेकांमध्ये, शूटिंगच्या नावाखाली कोण कुठे जातं किंवा प्रोड्युसर काही आपल्याशी करतो का, त्या बाबतीतली माहिती काढणं, कोणी फसवणारे असतात या लाईन मध्ये त्याची माहिती घेण्यासाठी किती लोक आहेत? नाही, बरेच लोक त्याचे मेंबर आहेत. पण जेव्हा हे प्रकरण झालं तेव्हा काहीच त्यासाठी प्रयत्न केले गेले नव्हते, त्यामुळे हे नाही. पण आता आम्ही मुंबईत संघटना करण्याचा 300च्या वर आहेत. पहिली जी गावडेंनी डिटेक्टिव्ह संस्था सुरू केली काहीतरी मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी, आणि मग त्याच्यानंतर बरेच आर्मीचे किंवा पोलीस डिपार्टमेंटचे रिटायर लोक करत होते. पण ज्या वेळेला मी या क्षेत्रात आले तेव्हा कोणी ऍडही घेत नव्हते डिटेक्टिव्ह म्हणून. पण मी एक केस केली एका रिपोर्टरची आणि त्यांनी माझा पहिला इंटरव्ह्यू दिला. तो इंटरव्ह्यू दिल्यानंतर दिल्लीला माझा DD वरती ह्याचा इंटरव्ह्यू झाला मेट्रोवरती. आणि मग त्याच्यानंतर माझे 2 रूम त्यांची पत्रारी भरली गेली. मग बरेच मला म्हणजे मुलाखती वगैरे माझ्या आल्या अनेक पेपरमध्ये, अनेक भाषांमध्ये, आणि मग मला कधी ऍड करायची गरज पडली. नवीन उदयाला म्हणजे हे क्षेत्र खूप चांगलं आहे, एक लोकांची समाजसेवा म्हणून कार्य होतं, तर तुम्ही जरूर या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून बघा आणि या. आणि त्यांनी कोणती काळजी घेतली? मुख्य म्हणजे पैशाचा मोह ठेवला नाही पाहिजे, कुठल्याही दबावाला बळी पडता कामा नये, तोंडावरती ताबा पाहिजे,
हिंमत पाहिजे, कुठल्याही प्रसंगाची दोन हात करण्याची तयारी हवी. ओके थँक्यू तुम्ही उत्तम डिटेक्टिव्ह होऊ शकता.